नमस्कार, मी रेशम भोर. टाइम टीव्ही महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. अटी सोडा नाहीतर आघाडी तोडा, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला इशारा कायम. आज रात्री पुन्हा होणार चर्चा. मुंबईत येणाऱ्या वाहन चालकांचा खिसा होणार रिकामा, मुंबईत टोल नाका दरात वाढ. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला दणका, जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा काबीज केल्याने काँग्रेस नाराज. अटी सोडा नाहीतर आघाडी तोडा असा मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला रात्रीच्या बैठकीत इशारा दिलाय. मात्र आघाडीत बिघाड कायम असून आज पुन्हा दोन्ही पक्षांची मुंबईत बैठक होणार असल्याचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सांगितलंय. आघाडी कायम राहावी यासाठी दोन्ही काँग्रेसमध्येही प्रयत्न सुरू आहेत. जागा वाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक घेतली. पण ही बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आज रात्री पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते मुंबईत बैठक घेऊन आघाडीविषयी अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिलंय. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली आहे, तर काँग्रेसने 124 जागा द्यायची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे आणि हर्षवर्धन पाटील, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. आज मिशन विधानसभेमध्ये आपल्यासोबत आहेत उत्तर नागपूरच्या भाजपच्या इच्छुक उमेदवार वनिताताई तिरपडे. जनता की मांग पर ही मैंने उम्मीदवारी मांगी है. भारतीय जनता पार्टी की तरफ से मैं सक्रिय कार्यकर्ता हूँ और मुझे उम्मीद है कि भारतीय जनता पार्टी मुझे जरूर मेरा चयन करेगी, क्योंकि एक ऐसे उम्मीदवार के खिलाफ, ऐसे पार्टी के खिलाफ लड़ाई करनी है जो कई सालों से सत्ता में है. विधानसभा निर्माण से लेकर आज तक उत्तर नागपुर की जनता ने उनको कांग्रेस की सत्ता में पहुंचाया है. इसके बावजूद कांग्रेस ने कभी भी उत्तर नागपुर का विकास नहीं किया, उसकी उपेक्षा की है और ध्यान ही नहीं दिया है. दलित बस्ती नाम से जानी जाती है, उत्तर नागपुर मतदार संघ जाना जाता है कि दलित बस्ती के नाम से मतदार संघ है वो उत्तर नागपुर. तो उसका विकास, दलित लोगों का विकास उतनी ही तेजी से होना चाहिए था जो विकास बाकी महाराष्ट्र के या बाकी मतदार संघ का हुआ. और सत्ता में तो हमेशा कांग्रेस रही है और कांग्रेस रही है तो उसका तो पहला काम था ही कि वो दलितों का उद्धार करे, उनकी बस्तियों का विकास करे, उनको मूलभूत सुविधाएं पहुंचाए, जो आज तक नहीं हुई. मैं तो 30-35 सालों से वैसा देखा जाए तो बचपन से ही हम ये समाज कार्य देखते आए हैं और करते आए हैं. तो लगातार हमारा समाज कार्य चालू है अनेक माध्यमों से. जैसे हॉस्पिटल है मेरा उत्तर नागपुर में, चैरिटेबल ट्रस्ट से हम चलाते हैं हमारा निमुनाबाई तिरपड़े हॉस्पिटल. ये बहुत पुराना हॉस्पिटल है, करीबन वहाँ 40-50 साल का हॉस्पिटल वहाँ. तो हॉस्पिटल है, स्कूल है, कॉलेज है, इनके माध्यम से तो समाज सेवा चलती है और लोगों के बीच हम जाकर उनकी समस्याएं का हमारा समाधान करते हैं. महिलाओं का प्रतिनिधित्व होना चाहिए, प्रतिनिधित्व होना चाहिए महिलाओं का, और ये सम्मान भारतीय जनता पार्टी महिलाओं को सबसे ज्यादा देती जाएगी. अभी आपने देखा होगा कि सेंट्रल गवर्नमेंट में भी उन्होंने जिस तरह कैबिनेट में महिलाओं का स्थान दिया है. अभी हरियाणा की विधानसभा के लिए उन्होंने 15 महिलाएं उम्मीदवार दी है. तो मुझे लगता है कि हमारे नागपुर क्षेत्र की जो 12 सीट है और 12 में से कम 1 या 2 या जो भी हो, महिलाओं को जरूर स्थान देंगे. भारतीय जनता पार्टी का विकास का एजेंडा है, वो विकास हर क्षेत्र में करना चाहती है, देश से लेकर गांव. तो इस विकास के क्षेत्र में तो भारतीय जनता पार्टी को काम करना ही है, उनका ध्येय और उद्देश्य भी वही है. तो लहर तो है भारतीय जनता पार्टी की है, मोदी जी की है. और आपने देखा कि जैसे सत्ता में आए हैं तो
100 दिन के अंदर ही उन्होंने नागपुर के विकास की जो रूपरेखा सामने रखी है लोगों के, और वो तो दिखाई दे ही नहीं है, और अभी तो काम शुरू हो ही जाएगा। अखेर शिवसेना भाजप युती होणार हे आता निश्चित झालंय। शिवसेना आणि भाजपाच्या बैठकीत युती टिकावी यावर शिक्कामोर्तब झाल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय। या बैठकीत जागा वाटपाचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। या नव्या प्रस्तावावर आज मित्र पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना 151, भाजप 130 आणि मित्र पक्षांना 7 जागा मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय शिवसेना आपल्या कोट्यातल्या 3 ते 4 जागा आणि भाजप आपल्या कोट्यातल्या 6 जागा मित्र पक्षांना देण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्र पक्षांना एकूण 17 जागा मिळतील अशी शक्यता आहे। त्यामुळे संध्याकाळच्या बैठकीनंतर महायुतीत समेट होईल असं दिसतंय। दरम्यान शिवसेना आणि भाजपची बैठक भाजप कार्यालयात पार पडली। या बैठकीला शिवसेनेतर्फे संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई तर भाजपचे विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे उपस्थित होते। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युती अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। तसंच शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनातून युती टिकली पाहिजे असे संकेत दिले आहेत। त्यामुळे आता युतीची घोषणा कधी होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। मुंबईत येणाऱ्या वाहन चालकांना आता खिसा थोडा रिकामा करावा लागेल। मुंबईत प्रवेश करणाऱ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावरील दरात वाढ करण्यात आली आहे। ही वाढ येत्या 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे। 1 ऑक्टोबर पासून ऐरोली टोल नाका, वाशी टोल नाका, मुलुंड शेख नाका, मुलुंड जकात नाका आणि दहिसर टोल नाक्यावरील दर वाढवण्यात येणार आहेत। 4 चाकी वाहनांसाठी 30 रुपयांऐवजी आता 35 रुपये दर आकारला जाईल। मिनी बस आणि तत्सम वाहनांना 45 रुपये द्यावे लागणार आहेत। ट्रक आणि बससाठी 90 रुपये देऊन मगच मुंबईत प्रवेश करता येईल, तर अवजड वाहनांना 115 रुपये असा नवीन दर मिळेल। त्यामुळे तर रोज मुंबईत ये-जा करणाऱ्यांवर टोल दराचा मोठा फटका बसणार आहे। अंतराळातील दुनियेत आता नवा इतिहास रचलाय। इस्रोचं मंगळयानाचं पहिलं पाऊल यशस्वी ठरले। पाहुयात सविस्तर। भारतीय अंतराळ क्षेत्रातील 14 सप्टेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे, कारण या दिवशी भारताचं मंगळयान मंगळ ग्रहावर प्रवेश करणार आहे। मंगळयानाने आज मंगळ गृहाच्या कक्षेत प्रवेश केला आहे। त्यामुळे मंगळयानाचं आउटडाऊन आता सुरू झालं आहे। या यानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंगळयानावर एक मुख्य इंजिन आणि एक छोटे सर्कल बसवले आहेत। यापैकी मुख्य इंजिन हे यानाचा मार्ग सुधारण्याचे काम करते, तसंच त्याचा वेग कमी किंवा जास्त करण्याचेही काम हे इंजिन करते। गेल्या 300 दिवसापेक्षा अधिक काळापासून हे इंजिन बंद होते, त्यामुळे धाकधूक होती, पण अखेर ते यशस्वी झाले। आजच्या यशस्वी गृहप्रवेशामुळे 24 तारखेला दुपारी इंजिन आपलं पुढचं काम योग्यरित्या करेल अशी अपेक्षा आहे। आज दुपारी 2:30 वाजताची वेळ इस्रोसाठी अधिक महत्त्वाची होती, ती आता पार पडली आहे। चिरंजीव गिरीराज सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्राध्यापक श्री तानाजीराव सावंत, माननीय प्राध्यापक श्री शिवाजीराव सावंत, माननीय श्री धनंजय सावंत, माननीय श्री विक्रम सावंत आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड वाशी सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद। जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून आघाडीत ठिणगी पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला धोबी पछाड देत दोन्ही जागा काबीज केल्याने काँग्रेस नाराज आहे। आघाडी धर्म न पाळल्याने विधानसभेत आम्हीही जागा दाखवून देऊ असे सांगत दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या सुरू झाल्यात। नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांची आघाडी होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने आघाडीचे निर्निवास वर्चस्व होते। अध्यक्षपदासाठी 4 नावं चर्चेत होती। त्यापैकी विजयश्री चुबळे, मंदाकिनी बनकर आणि किरण थोरे यांच्या स्पर्धा होती। मात्र अखेरच्या क्षणी भुजबळांनी चुंबळे यांच्या पारड्यात वजन टाकलं। इतकंच नाही तर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे संदीप गुळवे यांना माघार घेण्यास भाग पाडत राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील यांना विजयी करून दिलं। त्यामुळे काँग्रेसचा संताप झाला असून विधानसभेत दाखवू अशी भाषा आता सुरू झाली आहे। युतीत फूट आणि आघाडीत सुंदोपसुंदी अशी परिस्थिती नाशिकमध्ये सध्या दिसून येत आहे। राज्यात अजून निर्णय झालेला नसताना या प्रकाराने काँग्रेस अधिकच संतप्त होणार आहे। त्यामुळे विधानसभेचा राजकीय आखाडा आघाडीतही चांगलाच रंगणार आहे। चिरंजीव गिरीराज सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्राध्यापक श्री तानाजीराव सावंत, माननीय प्राध्यापक श्री शिवाजीराव सावंत, माननीय श्री धनंजय सावंत, माननीय श्री विक्रम सावंत आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड वाशी सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद। अर्जाची विक्री सुरू झाली असताना कारंजा मनोरा मतदारसंघात 2 नामांकन अर्ज दाखल व 100 अर्जाची विक्री झाली आहे।
पुणे वाघोली येथे नवरात्रच्या उत्सवाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यासाठी शहरातील बाजार तळ्यामधील मोकळ्या जागेमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप येते. AIMIM या पक्षाच्या वतीने सोलापूर येथे पक्षाचे शहर मध्यचे उमेदवार तोफिम शेख, दक्षिणचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्यासाठी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अकोल्यात जुने शहर भागात रात्री 3 वाजताच्या दरम्यान एका घराला आग लागल्याने तेथील रहिवाशी वृद्ध दाम्पत्य जळून त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. अकलूज उपविभागीय अधिकारी वाळूची तस्करी होत असणाऱ्या ट्रकचा पिछा करत असताना सदर ट्रकच्या ड्रायव्हरने त्यांच्या गाडीला धडक देऊन गाडीला नदीत ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. या ट्रक ड्रायव्हरचे नाव नारायण कल्याण भोळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या भयंकर पुरामध्ये प्रभावित झालेल्या शेकडो देशबांधवांच्या मदतीकरिता जमायते इस्लामी हिंदूच्या जालन्याच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या फेरीमध्ये जालनेकरांनी भरपूर प्रतिसाद दिलाय. आता वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.